नमस्कार शेतकरी मित्रांनो, लोकशिवारच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स देताय, ज्या पद्धतीने जे आम्ही काही कंटेंट बनवतोय त्याला तुम्ही लाईक आणि शेअर करताय, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. जर ह्या वर्षी तुम्ही बघितलं तर पावसाचा जे जोर आहे तो कंटिन्यू चालू आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे जी शेतीतली कामं आहेत ती खोळंबलीत. आणि सगळ्यात मोठा जो पहिला प्रश्न आहे आपल्याला तो आहे तणांचा, जो आम्ही मागचा व्हिडिओ बनवला होता तणनाशकाबद्दल. त्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला आणि काही शेतकऱ्यांनी ह्याची विचारणा सुद्धा केली की आम्हाला आणखीन याबद्दल माहिती पाहिजे. तर जो आजचा आमचा एपिसोड आहे तो तणनाशकं जी वेगवेगळ्या पिकांमध्ये कशी वापरता येतील आपल्याला, त्याच्यावरती आम्ही आज चर्चा करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला ज्यांची पेरणी राहिली आहे त्यांच्यासाठी प्री इमर्जन्स आणि ज्यांची पेरणी झाली आहे त्यांच्यासाठी पोस्ट इमर्जन्स, अशा दोन्ही पद्धतीच्या वेगवेगळ्या तणनाशकावरती आम्ही आज चर्चा करणार आहे. तर तेजस, काय पावसाची काय परिस्थिती आहे यावर्षी? बऱ्यापैकी सर्व महाराष्ट्रभर पाऊस चालू आहे आणि पावसाने असं उघडीप म्हणावी अशी काही मिळाली नाही. जी अपेक्षा होती की 20 तारखेपर्यंत वगैरे उघडीप मिळेल आणि परत एकदा 22 जून नंतर सक्रिय होईल, परंतु तशी काही मिळाली नाही. काही कमी दाबाचा पट्टा वगैरे तयार झाला आणि त्या कारणाने पाऊस सतत धार म्हणलं तरी चालेल असा पाऊस आहे. आणि मग त्या परिस्थितीत वापसा नसतो. मग आपण पेरणी किंवा जे काही टोबणी आहे तर ती कशी करू शकतो, परंतु बाकीच्या ज्या काही मशागती आहेत, जमीन तयार करणं किंवा ज्या काही मशागती असतात ज्याला तण नियंत्रणासाठी त्या बऱ्याच अंशी फायदेशीर ठरतात, तर त्या यावर्षी काही जणांकडून त्या हे झाल्यात, म्हणजे राहून गेलेल्या आहेत. आणि म्हणून तणनाशकांचं जे काही महत्व आहे तर ते दरवर्षी असतं, परंतु यावर्षी ते खास करून भेडसावणारे तणांची समस्या आणि तिचं नियंत्रण आपण रासायनिक पद्धतीने किंवा केमिकल मेथडने तण नियंत्रण करणं, त्याविषयी आज आपण चर्चा करू. गेल्या व्हिडिओत तुम्ही जसं सांगितलं तसं खूप शेतकऱ्यांचे प्रश्न आले, ज्या तणनाशकांच्या किंवा ज्या पिकांबद्दल प्रश्न आले. तर आज आपण प्रयत्न करू की त्या पिकांबद्दल आज आपण माहिती देऊ. म्हणजे जे शेतकऱ्यांची लागवड झाली त्या लागवडीनंतर आणि काही कांदा वगैरे सारखं पीक आहे ज्याची लागवड बाकी आहे, तर त्या किंवा काहींचं सोयाबीन पेरणी केल्यानंतर परत दुबार पेरणी पण असणार आहे, तर तशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना मदत होईल या अनुषंगाने आजच्या या व्हिडिओतून माहिती देऊ. नक्कीच. आणि मला असं वाटतं की बऱ्याच शेतकऱ्यांनी हे प्रश्न सुद्धा विचारले की बाबा तणनाशकच का? हो. कारण जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो की भारतामध्ये लोकसंख्या भरपूर आहे, पण त्याच वेळी जे मनुष्यबळ आहे, जे की आपल्याला शेतात काम करायसाठी मजूर पाहिजेत, ती खूप त्यांची संख्या फार कमी होत चालली. आणि शेतकऱ्याला हे फार मोठं चॅलेंज यायला लागले. जर एक बाई भांगलायला आली तर ती सकाळी 10 वाजता येते, संध्याकाळी 5 वाजता जाते. जेवढं ऑफिस मधली लोक सुद्धा वेळेवर जात नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये मध्ये मिसरीचा ब्रेक, मध्ये जेवणाची 1 तासाची सुट्टी, एखादी झोपेची सुट्टी आणि असं करत करत जे काही काम होतं ते आपण जेवढे पैसे पे करतो मजुरांना त्या इफेक्टिव्हली फार कमी होतं. आणि म्हणूनच कुठे ना कुठे ज्यावेळी आपण शेतीमध्ये आपल्या खर्च कमी करायची गोष्टी करतो त्यावेळी आपल्याला ह्या पद्धतीकडं वळणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला जो खर्च आहे तो कमी होईल आणि उत्पन्न आणि किंवा आपल्या जी प्रॉफिट आहे किंवा ज्या आपला जो नफा आहे तो वाढण्यासाठी मदत होईल. हो, जसं तुम्ही बोलले की भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे पण मनुष्यबळ कमी किंवा ज्याला आपण मजूर म्हणतो ते कमी आहे. जगाचा जर विचार केला आपण तर तणनाशकांचा वापर जगामध्ये 100 रुपयाचा जर ते खर्च करत असतील केमिकलवर किंवा ज्याला पेस्टिसाइड म्हणतो आपण, तर त्या 100 पैकी 44 रुपयापर्यंतचा खर्च फक्त तणनाशकांवर होतो. आणि मग उर्वरित खर्च म्हणजे साधारण 20-30% कीटकनाशक आणि 20-30%च फक्त बुरशीनाशक याच्यावर होतो. तेच जर भारतात आलो आपण तर अगदी 8-10% फक्त तणनाशकांवर खर्च होतो. बाकीचा 90% खर्च किंवा 85% खर्च म्हणलं तर तो इन्सेक्टिसाइड किंवा फंगिसाइडवर होतो. यातून काय समजतं आपल्याला की तणनाशक वापरल्यानंतर शेतकऱ्यांची एक धारणा आहे की जमिनीचा कस कमी होतो, पोत कमी होतो. पण जगामध्ये उत्पादकता जास्त आहे. म्हणजे सोयाबीन पासून सगळ्याच पिकांचा जर विचार केला तर त्यांची पर एकर किंवा प्रति एकर जी उत्पादन क्षमता आहे तर ती जास्त आहे. आणि ती जास्त असताना म्हणजे तणनाशकांचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात करून सुद्धा जास्त आहे. मग याचं जे काही भारतामध्ये जे काही म्हणतो ना आपण थोडीशी चुकीची धारणा आहे त्याला आपल्याला कसं सामना करायचा किंवा कशा पद्धतीने तणनाशक योग्य तणनाशकाची निवड करायची त्याविषयी पण आपण थोडक्यात बोलू आणि त्यानंतर पिकावाईज बोलू. मग त्याच्यात तणनाशकांचे 2 प्रकार पडतात, एक तर प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स. प्री म्हणजे तण उगवण्यापूर्वी ते आपल्याला वापरायचं असतं, म्हणजे पर्यायाने आपलं पीक उगवण्यापूर्वी सुद्धा त्याचा वापर होतो आणि ते जमिनीमध्ये काही थर बनवतं आणि त्यातून तण उगवून देत नाही. मग त्यामध्ये पेंडेमिथॅलिन सगळ्यांना माहिती आहे, जे की स्टॉम्प किंवा स्टॉम्प एक्स्ट्रा नावाने किंवा पनिडा नावाने बाजारामध्ये मिळतं. दुसरं जे येतं
तर त्याच सारखं ऑक्सिफ्लोरोफेन गोलचा वापर सगळे शेतकरी करतात. गोलचा पण उपयोग शेतकऱ्यांना कदाचित माहित नसेल, पण ते प्री इमर्जन्स खूप चांगलं काम करतात म्हणजे उगवणीपूर्वी. आता उगवणी पश्चात कोणते, तर जसं की तुम्ही ग्लायफोसेट वापरता म्हणजे राऊंडअपचा जो घटक आहे तर तो उगवणी पश्चात आहे, किंवा 2,4-D सारखं तणनाशक आहे जे उगवणी पश्चात आहे, तण उगवल्याशिवाय ते काम करत नाही. मग आता याच्यामध्ये परत एकदा सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह हाही प्रकार पडतो. सिलेक्टिव्ह म्हणजे काय, की जे ठराविक प्रकारच्या तणांवर काम करतं. म्हणजे जर तुम्हाला मी गोलचं उदाहरण दिलं तर गोल हे कांदा पिकामध्ये सर्रास वापरलं जातं. ते कांद्याला काही करत नाही, पण कांद्यामधल्या ज्या गोल पानाचं तण आहे त्याच्यावर काम करतं. किंवा जे तुम्ही टार्गा सुपर वापरता ज्यामध्ये क्विझाल्फॉप इथिल हा घटक आहे, तर ते क्विझाल्फॉप सुद्धा कसं आहे की पोस्ट इमर्जन्सी पण सिलेक्टिव्ह, म्हणजे फक्त लांब पानाचं गवत जाळणार, कांदा पिकाला तर काही करत नाही. पण तुमच्या जर कांदा पिकामध्ये मका किंवा बाजरी ज्वारी सारखी उगलं असेल तर ते 100% जाळतं. पण ते तुम्ही कपाशीत वापरा, ते तुम्ही भुईमुगात वापरा, किंवा तुम्ही सोयाबीन मध्ये वापरा, ते क्विझाल्फॉप येतील तिथं काम काहीच म्हणजे त्या पिकाला काही धोका करत नाही. मग सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह हा एक वर्ग असतो. प्री इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स असतो. मग प्री इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स मध्ये अजून एक नवीन प्रकार आलाय की अर्ली पोस्ट इमर्जन्स. जसं की शेतकऱ्यांना सोयाबीनचं तणनाशक माहित असेल, स्ट्रॉंगार जे डायक्लोसोलाम घटक आहे, फक्त 12.8 ग्रॅम फक्त त्याचा एकरी वापर आहे. ते अर्ली पोस्ट इमर्जन्सी म्हणजे काय, का जे आपलं जे परपेंडी वापरत होतो किंवा पेंडिमिथॅलिन वापरत होतो ते काय करत होतो आपण, बी उगवण्यापूर्वी ते वापरत होतो आणि त्याच्यामुळे बी उगवून देत नव्हतं. आता जे डायक्लोसोलाम किंवा जे तुम्ही स्ट्रॉंग आर्म वापरणार आहे ते कसं वापरताय की बी उगतं, परंतु त्याचा जो अंकुर आहे त्याच्यावरच ते काम करतं. म्हणजे अंकुर हिरवा, म्हणजे हिरवं पान येण्यापूर्वी जो काही सफेद अंकुर असतो त्याच्यावर ते काम करतं. मग अशा विविध प्रकारचे तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्याचं ज्ञान आपल्याला जर असेल, योग्य वेळेला आपण योग्य तणनाशक जर निवडलं तर मला असं वाटतं मजुरी खर्चामध्ये फार मोठी बचत होईल. आणि योग्य वेळेला जर तण नियंत्रण केलं तर पिकासोबत होणारी स्पर्धा, मग ती पाण्याची असेल, अन्नद्रव्याची असेल, पिकामध्ये होणारी जी काही हवा, सूर्यप्रकाश या गोष्टींची स्पर्धा असेल ती टाळता येईल. पिकामध्ये तण जर जास्त झालं तर किडीला किंवा बुरशीला लपण्यासाठी जागा होते, ती आपण टाळू शकतो. त्यानंतर तणांमुळे जे काही एकंदरीत पिकावर जो ताण येतो तर तो टाळून आपल्या पिकाचं उत्पादन आपण वाढवू शकतो. या सगळ्या बाजू तण नियंत्रणामध्ये आपण साधू शकतो. मग काय, तर प्रभावी उपाय करायचा तर रासायनिककडे आपल्याला जावं लागेल, त्याचं ज्ञान आपल्याला घ्यावं लागेल. आणि शेतकऱ्यांना जर ते ज्ञान आलं तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये बचत झाल्याशिवाय राहणार. बरोबर आहे तेजस, जसं तू म्हटलास की तणनाशक हा एक खर्च वाचवण्यासाठी फार एक चांगला पर्याय आहे. पण त्यात सुद्धा अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की योग्य तणनाशक निवडायचं आपल्याला. कारण काय होतं, बऱ्याच वेळी वेगवेगळ्या सेगमेंटची जी तणनाशक आहे ती सारखी काम करतात, पण त्यावेळी आपल्याला हे ठरवायचं की जे आपलं पीक आहे त्याच्या अगेन्स्ट जो आपण जो बेनिफिट कॉस्ट बेनिफिट रेशो आहे बरोबर तो ठरवायचा. की समजा जर आपण पेंडामिथिलिन जर योग्य वेळेला मारलं तर तुम्हाला स्ट्रॉंग आर्म सारखं महागाचं तणनाशक मारायची गरज नाहीये. त्याच्यामुळे कुठं ना कुठं आपला खर्च कमी होऊ शकतो. आणि त्यामुळं योग्य वेळ, योग्य प्रमाण हे जर आपण फवारणी केली तर शेतकरी मित्रांनो आपल्या खर्चामध्ये भरपूर बचत होणार आहे. आणि हेच आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओ मार्फत आपल्याला चर्चा करायची आहे. आपण या व्हिडिओमध्ये आणखीन एक चर्चा करणार आहे, जे आपले शेतकरी मल्टिपल क्रॉपिंग करतात. म्हणजे बाबा सोयाबीन बरोबर तूर लावतील किंवा वेगवेगळ्या पिकाचं कॉम्बिनेशन तयार केले जातात. आणि त्याच्या वेळी शेतकऱ्यांना प्रश्न असतो, अरे हे तणनाशक सोयाबीनला चालतं पण हे तणनाशक तुरीवर चालतं का? तर ह्या सर्व बाबींची आज आपण चर्चा करणार आहे. आणि मला वाटतं जी सुरुवात करायची आहे ती सगळ्यात पहिल्यांदा सोयाबीन पासून करू. नक्की. सोयाबीनचा जर विचार केला तर जसं आपण सोयाबीन पेरणीच्या वेळेला सोयाबीन पेरणी केल्या आपण पेंडिमिथॅलिन त्यामध्ये 30% एक आणि 37.8% एक असे 2 पेंडिमिथॅलिन आपण सांगितले होते. बरोबर. सोयाबीनच्या पेरणीनंतर जे आपण पाणी देतो तर किंवा पाऊस पडतो तर पाऊस जर पडलेला असेल तर पेंडिमिथॅलिन 30% निवडायचं, आणि जर कोरडं जमीन असेल तर पेंडिमिथॅलिन 37.8% निवडायचं. तर ते आपण सांगितलं होतं. बरोबर. 1 लिटर जो पेंडिमिथॅलिन 30% तर तो 1 लिटरची पॅकिंग येते साधारण 1250 मिली आपण एकरी निवडतो. आणि जे 37.8% म्हणजे 7-8% घटक जास्त आहे त्यामुळे ते 1 लिटर प्रति एकर या पद्धतीने आपण निवडतो. बरोबर. आता यामध्ये ज्यांच्या जमिनीमध्ये तण उगलं होतं त्यांना आपण ग्लायफोसेट घटक मिक्स करायला लावला होता कमी प्रमाणात. म्हणजे साधारण ग्लायफोसेट लोक 1 लिटर 1.5 लिटर पर्यंत एकरी वापरतात. आपण फक्त 500 मिली किंवा 50 मिली प्रतिपंप अशा पद्धतीने ग्लायफोसेट मिक्स करायला लावला. उद्देश काय होता की सोयाबीन उगण्यापूर्वी जे तणनाशक वापरतोय तर आपलं गवत जर जमिनीत उगलं असेल तर त्याला पेंडिमिथॅलिन मारत नाही. पेंडिमिथॅलिन फक्त उगवणाऱ्या कोंबवर काम करतं. मग जे उगलंय त्याच्यासाठी म्हणजे ज्याला टिकल्या म्हणतो जमिनीतल्या त्याच्यासाठी आपण ग्लायफोसेट सांगितला, आणि पेंडिमिथॅलिन जे सांगितलं होतं ते त्यानंतर जे बी उगणार आहे त्यासाठी. कारण ग्लायफोसेट घटक
म्हणजे राऊंडअप जो तुम्ही 41% किंवा मिरा 71 जे वापरताय ते तुमच्या बियावर काम करत, बरोबर, ते जमिनीवर पडलं का संपून जातं, ते फक्त हिरव्या पानावर काम करतं. आणि पेंडेमिथेलिन जे आहे ते हिरव्या पानावर काहीच करत नाही. तुमचं सोयाबीन असो किंवा कोणतेही गवत असो, हिरव्या पानावर ते जाळत नाही. ते बी पासून जे काही निघतं त्याला बीजनाशी शेतकरी म्हणतात, बरेचसे शेतकरी बीजनाशीच म्हणतात, तर ते त्यावर काम, बरोबर. तर अशा अनुषंगाने आपण सोयाबीनसाठी हा एक पहिला पर्याय होऊ शकतो. दुसरा पर्याय काय का बाजारामध्ये रेडीमेड इमेजाथ हायपर आणि पेंडेमिथेलिनचं पण कॉम्बिनेशन आहे, बरं, विडलॉक नावाने. तर ते इमेजाथ हायपर आणि पेंडेमिथेलिन जर एकत्र घेतलं तर तेही एक पर्याय होऊ शकतो. इमेजाथ हायपर हाही घटक प्री इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स आहे, आणि पेंडेमिथेलिन हा प्री इमर्जन्स आहे. त्यामुळं आपल्याला ते कॉम्बिनेशन आहे, परंतु ते थोडंसं महाग जाईल कॉम्बिनेशन, बरोबर. ते जर रेडीमेड कॉम्बिनेशन घेतलं तर महाग जाईल. मग अजून तिसरा पर्याय काय तर इमेजाथ हायपर आणि इमेजामॉक्स हे जे ओडिसी नावाने बाजारामध्ये येतं, मॉडेस्टी नावाने येतं, तर ते इमेजाथ हायपर आणि इमेजामॉक्स दोन्ही 35% आणि पावडर फॉर्म्युलेशन मध्ये. तर त्या इमेजाथ हायपर इमेजामॉक्स जर आपण वापरलं तर साधारण आपलं तण 2 ते 4 पानाचं असताना आपल्याला त्याची फवारणी करायची. म्हणजे सोयाबीन अंदाजे 12, 15 किंवा 20 दिवसाचं असेल, बरोबर. सोयाबीन किती दिवसाचं असलं तर ह्या तणनाशकाच्या वापराने सोयाबीनला काहीच होत नाही. सोयाबीन तुमचं कोवळं म्हणून त्यांनी काही शॉक बिक बसणार आहे असं बिलकुल होणार. मग ते आपल्याकडे चांगला पर्याय. तर मग त्याचं प्रमाण किती तर 40 ग्रॅम प्रति एकर अशा पद्धतीने आपण त्याची फवारणी करू शकतो. याच्यामध्ये शक्यतो काय मिक्सिंग करायची गरज पडणार नाही, कारण याच्यातच ऑलरेडी 2 घटक दिले, इमेजाथ हायपर पण दिला, इमेजामॉक्स पण दिला. इमेजामॉक्स हा पोस्ट इमर्जन्सी आणि इमेजाथ हायपर हा प्री आणि पोस्ट असं दोन्ही पद्धतीने काम करतो. त्यामुळे तुम्ही ज्याचा ह्या तणनाशकाचा जेव्हा वापर कराल तर असलेलं तण तर जाईलच जाईल, पण त्यानंतर येणारं जे तण आहे त्यावरही हे बऱ्यापैकी प्रतिबंध करू शकतो. बरोबर. जसं तेजसने सांगितलं की त्यात काही मिक्स करायची गरज नाही, पण त्यात मी फक्त एक घटक मिक्स करायला सांगेन. तुम्ही चांगला स्टिकर मिक्स करा, किंवा जर सिलिकॉन बेस तुम्ही स्टिकर वापरला तर तणनाशकाचा जो परिणाम आहे तो अजून चांगल्या पद्धतीने होतो. त्याचं कारण आहे जो सिलिकॉन आहे किंवा स्टिकर आहे तो तुमच्या औषधाचा सरफेस एरिया वाढवायला मदत करतो, जेणेकरून ते जमिनीवरती जास्त प्रमाणावरती एक समान पसरतं. आणि ज्यावेळी त्याचा थर चांगल्या पद्धतीने बनतो त्यावेळी कुठे ना कुठं आपल्याला जो आपला तणनाशक आहे त्याचा जो इफेक्ट आहे किंवा जो परिणाम आहे तो फार चांगल्या पद्धतीने दिसतो आणि आपल्याला परिणामकारक नियोजन करायला मदत होते. आता तेजस आणखीन एक ह्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक तणनाशकाचा वापर कुठल्या स्टेजला करायचा आहे. जर समजा आम्ही जर ओडिसी 5 पानावर असताना मारलं तर तुम्हाला त्या पद्धतीचा रिझल्ट मिळणार नाही जो की 2 ते 3 पानावर तण असताना रिझल्ट मिळाला पाहिजे. त्यामुळं जी वेळ आहे त्याची किंवा त्याची जी स्टेज आहे, योग्य वेळ कुठली आहे ती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगला परिणाम मिळेल. अगदी बरोबर. योग्य वेळेला म्हणजे जे 2 ते 4 पानाची अवस्था आहे ती, सोयाबीनची अवस्था बघायचीच नाही, कारण हे सिलेक्टिव्ह आहे. म्हणजे सोयाबीन पिकासाठी बिलकुलही धोकादायक नाही, बरोबर. त्यासाठी याच्याकडे बघायचंच नाही, सोयाबीनच्या अवस्थेकडे आपल्याला तणांची अवस्था बघायची, बरोबर. हा झाला एक पहिला पर्याय. आता याला दुसरा पर्याय काय तर बाजारामध्ये परशूट खूप प्रचलित आहे. परशूट जर तुम्ही वापरलं तर परशूट मध्ये फक्त इमेजाथ हायपर हा घटक आहे, तो 10% आहे. म्हणजे इमेजाथ हायपर इमेजामॉक्स मध्ये 35% होता, याच्यामध्ये 10% म्हणजे कमी प्रमाण. पण याचं वापराचं प्रमाण वाढवलेलं आहे, ते 400 मिली प्रति एकर सोयाबीनसाठी आपण सांगतो. मग इमेजाथ हायपरचा जो घटक म्हणजे तुमचा परशूट किंवा पॅराशूट हा जर तुम्ही वापरला तर तुम्हाला त्याचं 400 मिली प्रति एकर वापरायचं आहे. पण याच्यामध्ये एक मिक्सिंग मी सांगेल की जे टार्गा सुपर सारखा घटक किंवा क्विझॅल्फॉप इथिल असेल किंवा प्रॉपिक्युझॅल्फॉप असेल तर यापैकी दोन्हीपैकी कोणताही एक वापरायचा, तो 400 मिली प्रति एकर तोही वापरायचा आहे. आणि 400 मिली प्रति एकर आपल्याला परशूट किंवा जे काही आपण इमेजाथ हायपर एकटा घटक आहे तो वापरायचा आहे. हे दोन्ही मिक्स का करायचे तर प्रोपेगिल किंवा प्रोपेक्युझॅल्फॉप किंवा क्विझॅल्फॉप इथिल हा जो घटक आहे हा लांब पानाच्या गवतावर खूप चांगला आहे. म्हणजे जो आपल्याकडे लांब पानाचं चिकटा वगैरे सारखं गवत आहे किंवा गव्हासारखं दिसणारी जी तण आहे तर ती लांब पानाची हरळी सारखी तण ती अतिशय चांगल्या पद्धतीने जातात, पण ती उगल्यानंतरची जातात, उगवणीपूर्वीची जात नाही. आणि जो इमेजाथ हायपर आहे तो इमेजाथ हायपरमुळे आपली गोल पानाची आणि काही अंशी लांब पानाची अशी दोन्ही जातील. आणि इमेजाथ हायपरचा फायदा असा आहे की तण उगवणीपूर्वी पण चालतं, म्हणजे तुमच्या आता असलेली तण तर जातीलच जातील, पण बियातून परत तण जे उगणार आहे तर त्यावरही ते प्रतिबंध करू शकतं. तर अशा पद्धतीने सोयाबीनसाठी आपल्याकडे हे 2 ऑप्शन आहेत जे की खूप प्रचलित आहेत बाजारामध्ये, बरोबर. आणि मला वाटतं जर आणखीन एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची, जो तणनाशकाचा वापर आहे जोपर्यंत आपलं पूर्ण शेत झाकलं जात नाही सोयाबीनने तोपर्यंत आपल्याला करायचं, जेणेकरून काय होतं की आपल्याला असं वाटतं की आपण सुरुवातीचा एक स्प्रे घेतला किंवा 2 स्प्रे घेतले तर आपलं कंट्रोल होऊन जाईल. पण ज्यावेळी जर रान झाकलेलं नसेल तर परत एकदा तण उगवून येतं आणि त्यावेळी जेव्हा तुमच्या शेंगा भरायच्या अवस्थेत असतात किंवा शेंगा लावायची स्टेज असते त्यावेळी तुमचं तणाचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्यामुळं पिकाला कॉम्पिटिशन होतं आणि त्यामुळं जे आपली शेंगा भरायची
स्टेज असेल ती कुठं ना कुठं कमी पडते किंवा त्याच्यावरती किडीचा किंवा बुरशीचं प्रमाण जास्त वाढतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा, आपल्याला तणनाशकाचा वापर पूर्ण शेत जोपर्यंत आपलं सोयाबीन झाकळत नाही बरोबर तोपर्यंत करायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या उत्पन्नावरती त्याचा फरक पडणार नाही. बरोबर. आता सोयाबीनसाठी अजून एक पर्याय जे की खास करून पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी, कारण का मी आतापर्यंत जे दोन्ही पर्याय सांगितले, इमेझाथायपर, इमेझामॉक्स किंवा फक्त इमेझाथायपरवाले, तर हे जे पर्याय होते तर हे अगदी अगदी सॉफ्ट आहेत. म्हणजे सोयाबीनला याचा एक काय म्हणतो ना, एक इंचभर काही तोटा नाही किंवा बरोबर. सोयाबीनला काहीच झटका नाही. परंतु आताचे जे दोन घटक सांगणारे ते सोयाबीनला खरोखर झटका देतात. म्हणजे जरी ते सिलेक्टिव्ह प्रकारातले असते, निवडक प्रकारातले असते, तरी सोयाबीनला एक झटका देतात. आता हा झटका का गरजेचा आहे, तर मी पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख केला की जिथं सतत पाऊस असतो. बरोबर. सोयाबीन हे पीक ज्यावेळेस आपण पश्चिम महाराष्ट्रात करतो, सततचा पाऊस असतो, त्यावेळेस सोयाबीनची वाढ झपाट्याने. बरोबर. आणि ही झपाट्याने झालेली वाढ जी तर ती सोयाबीनच्या उत्पन्नावर परिणाम करू शकते. किंवा मी तर असं म्हणेल की शेंगांची संख्या कमी आणि सोयाबीनच पाला जास्त येतो. सगळ्या पानांना जोपर्यंत सूर्यप्रकाश मिळत नाही कोणत्याही पिकाच्या, तोपर्यंत त्याचं उत्पादन वाढीचं जे काही गणित आहे तर ते चांगलं चालणार नाही. बरोबर. म्हणून आपल्याला सोयाबीनची वाढ कुठंतरी आपल्याला एक थोडीशी त्याच्यावर कंट्रोल करायचं. आणि तो कंट्रोल मिळवण्यासाठी किंवा ती वाढ आपल्याला तणनाशकाच्या माध्यमातून थोडीशी दाबून ठेवण्यासाठी आपल्याला हे जे दोन पर्याय आहेत सोयाबीन पिकासाठी, खास करून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, ते प्रभावी राहतील असं माझं मत. यामध्ये फ्लुसिफेक्स हे अतिशय प्रचलित आहे. 400 मिली याचा एकरचा डोस आहे. सिंजंटा कंपनीचा प्रॉडक्ट येतो. आणि हा फ्लुसिफेक्सचा उपयोग आपण तेच सोयाबीन आपलं साधारणपणे 21 दिवसाच्या आसपास असताना किंवा तण जे 2 ते 4 पानावर आहे त्यावेळेस आपल्याला करायचंय. फ्लुसिफेक्स मध्ये फोमेसान हा मुख्य घटक आहे आणि त्याच्या जोडीला फ्लुझिफॉप प्युबिटिल हा त्याचा दुसरा घटक आहे. असं दोघींचं संयुक्त असं जे तणनाशक आहे तर ते सोयाबीनची वाढ थांबवण्यासाठी मदत करतं. कारण याचा थोडासा झटका बसतो. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस परत एकदा सोयाबीन आपलं अतिशय चांगल्या पद्धतीने चालतं. यामध्ये कुठलंही टॉनिक वगैरे मिक्स करायची आपल्याला गरज नाही. फक्त 400 मिली प्रति एकर आपल्याला हा जो काही फ्लुसिफेक्स आहे तर त्याचा वापर करायचा. हा एक पर्याय झाला. याच्या उपर दुसरं जे युपीएल कंपनीचं आयरिस येतं तर ते आयरिस एक असंच आहे की जे 400 मिली प्रति एकर आपण वापरतो, परंतु त्याचाही झटका सोयाबीनला काही अंशी बसतो आणि त्यामध्ये सोयाबीनची वाढ मंदावते. आणि वाढ मंदावल्यामुळे पुढे जाऊन फुटवा होण्याची किंवा जास्त फुलधारणा वगैरे होण्याची शक्यता तिथं असते. परंतु यामध्ये एक धोका असा आहे की ज्यावेळेस तुम्ही या तणनाशकाचा वापर करता, तुम्ही फ्लुसिफेक्स वापरा किंवा तुम्ही आयरिस वापरा, हे वापरल्यानंतर दुर्दैवाने जर पुढे पाऊस उघडीप मिळाली तर कदाचित आपलं सोयाबीन सावरू शकत नाही. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला एखादा 19-19 किंवा मायक्रोन्युट्रिएंट किंवा एखादा समुद्री शेवळ्या अर्काचा एखादा स्प्रे घेण्याची गरज पडू शकते. परंतु सोयाबीनची वाढ मंदावल्यामुळे किंवा वाढ थांबवून फुटवा झाल्यामुळे इथं उत्पादनात अतिशय चांगली वाढ होण्याची शक्यता असते. कारण का तर पश्चिम महाराष्ट्रात सततचा जो काही पाऊस आहे तर तिथं आपल्याला हे तणनाशक दोन्ही मदत करतात. बरोबर आहे तेजस. जसं तू सांगितलंस की ह्या वर्षीचं जे वर्ष आहे ते जास्त पावसाचं दिसतंय. जो आतापर्यंत पाऊस झालाय तो मला वाटतं जून आणि मे महिन्याचे सगळे रेकॉर्ड त्यांनी मोडलेले आहेत. त्यामुळं कुठे ना कुठे आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करायचा. तर ह्या वर्षी तुम्ही तणनाशक वापरणार, जर तुम्ही जर आयरिस किंवा जे सिंजेंटा तणनाशक आहे त्याच्यावरती जर भर दिला तर त्यातनं आपल्याला 2 फायदे होतील. तणनाशक तणाचं कंट्रोल होईलच, पण त्याच्याबरोबर जी सोयाबीनची ग्रोथ होणार आहे. कारण जर तुम्ही मराठवाड्यातली आणि विदर्भातली जर जमीन बघितली तर ती फार भारी जमीन आहे आणि अशा जमिनीत जर कंटिन्यू जर रिमझिम चालू राहिली तर त्यामध्ये सोयाबीन माजायचं जे प्रमाण आहे ते फार जास्त होऊ शकतं. आणि त्यामुळे ह्या तणनाशकाचा कुठे ना कुठे आपल्याला दुहेरी वापर करता येऊ शकतो, जेणेकरून आपल्याला आपलं उत्पन्न वाढ करण्यासाठी मदत होईल. तर तेजस, आतापर्यंत आपण जे बोललो ते फक्त सोयाबीनसाठी बोललो, बरोबर. पण बरेचसे शेतकरी आपलं असं करतात की सोयाबीन मध्ये तुरीचं जे आहे ते आंतरपीक केलं जातं किंवा काही ठिकाणी उडीद मुगाच्या पण एक मोगना जो आहे तो पेरला जातो. तर अशा शेतकऱ्यांसाठी तू काय सांगशील? जे आपण पहिलं पाहिलं होतं मॉडेस्टी किंवा ओडिसी हा जो पर्याय तर तो सोयाबीन, तूर, मूग, उडीद या 4 पिकांसाठी चालतो. मग यापैकी कोणतेही 2 मिक्स असतील किंवा 3 मिक्स असतील तिथे चालेल. दुसरा जो आपण पाहिला होता परशूट, जो की फक्त इमेझाथायपर घटकवाला आणि त्याच्या जोडीला आपण टार्गा सुपर एक वाढवायला लावलं होतं तर तोही असा आहे, किंवा व्हीप सुपर वाढवायला लावलं होतं तर तोही घटक असा आहे. तो सोयाबीनला चालेल, तूर, मूग, उडीद या 3 पिकांना चालेल, म्हणजे 4 पिकांना तो चालेल. बरोबर. त्यानंतर जे आपण फ्लुसिफेक्स किंवा आयरिस सांगितलं तर ते सोयाबीन मध्ये मूग असेल किंवा उडीद असेल तर चालेल, तूर असेल तर चालणार नाही, ते तुरीला जाळून टाकेल. मग अशा पद्धतीने आपले जे मिक्स क्रॉप आहेत तर त्याच्यासाठीचे आपल्याकडे हे 2-3 पर्याय आहेत. मग त्यामध्ये डोळे झाकून सोयाबीन, तूर, मूग, उडीद असेल तर एक तर आपण ओडिसीची निवड करावी किंवा परशूटची निवड करावी. म्हणजे डोळे झाकून आपल्याला तिथं कुठलाही धोका राहणार नाही. परशूट जर निवडलं तर त्याच्या जोडीला टार्गा सुपर किंवा व्हीप सुपर
हे अतिरिक्त आपण घ्यावं जर लांब पानाचं गवत असेल तर. बरोबर. अशा पद्धतीने आपण ह्या आंतरपिकाचं तणांचं जे व्यवस्थापन आहे ते आपण करू शकतो. बरोबर. मला वाटतंय ह्या ज्या काही पद्धती डिस्कस हो. केल्या किंवा जे काही पेस्टिसाइड डिस्कस केले, हार्बिसाइड, तर त्यात सोयाबीनचं आपल्याला पूर्ण सीझनचं तणाचं कंट्रोल करता येईल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे योग्य वेळेला बरोबर. किंवा योग्य दक्षता घेऊन. म्हणजे त्याच्यात काय असतं, एकतर शेतकऱ्यांनी बऱ्याच अंशी शेतकऱ्यांकडे तणनाशक वापरण्याचा, म्हणजे आता जे मी मगाशी जो सांगितला विषय की जगामध्ये तणनाशकाचा वापर होतो का, तर त्यांनी परिणाम डोळ्यांनी पाहिले. बरोबर. परिणाम का डोळ्यांनी पाहिले, तर तिथं मेकॅनायझेशन आहे बरोबर. किंवा जे फवारणीचे यंत्र वगैरे ते अद्ययावत होते, बरोबर. त्यांची फवारणी चांगली होते, परिणाम चांगले जाणवतात. आपल्याकडे काय अडचण होते की आपल्याकडे जे चालू पावसाच्या परिस्थितीमध्ये मग तणनाशकांचा जो वापर केल्यानंतर पावसाची समस्या आहे किंवा मजुरांनी व्यवस्थित फवारणी नाही केली किंवा आपल्याकडून पाहिजे तितकं तणनाशक गेलं नाही, तर त्यामध्ये आपल्याला अडचण येऊ शकते आणि मग शेतकऱ्यांना रिझल्ट मिळत नाही. आणि मग ती शेतकऱ्यांची धारणा अशी होती की विनाकारण मी तणनाशक वापरतोय, त्याचे पैसे चालले. तर ती धारणा होऊ शकते आणि ही धारणा झाल्यामुळे कदाचित शेतकरी थोडेसे तणनाशकापासून लांब पडतात. मग शेतकऱ्यांनी काय काळजी करायची, पहिली गोष्ट जे तणनाशकाचा डोस सांगितलाय तोच वापरायचा. म्हणजे मी फ्लुसिफेकचा डोस 400 मिली सांगितला, तो चुकूनही 450 मिली करायची गरज नाही. बरोबर. मी मॉडेस्टी किंवा आपलं जे काही ओडीसी सांगितलं ते 40 ग्रॅम सांगितलं, ते 40 ग्रॅमचं 42 ग्रॅम सुद्धा करायची गरज नाही. बरोबर. 40 ग्रॅम मध्ये रिझल्ट का आला नाही तुम्हाला, त्याची 2-3 गोष्टी लक्षात घ्या. एकतर तुम्ही फवारणी करत असताना जमीन ओली होती का, तर जमीन ओली पाहिजे, बरोबर. ओलीच पाहिजे. जमीन वापसा सुद्धा नको, ओली पाहिजे. का, बरोबर. तर जितके जमिनीत ओल तितकं तण जे तर ते टवटवीत असेल. बरोबर. जितकं तण टवटवीत तितकं तुमचं मारलेलं औषध त्या तणाकडून घेतलं. बरोबर. हा पहिला भाग. दुसरा भाग काय की तुमचं तण त्या योग्य अवस्थेचं आहे का, म्हणजे 2 पानाचं किंवा 4 पानाचं आपण बोलतोय, तर तुमचे 70-80% जे तण आहे ते 2-4 पानाचं असावं, त्याच्या बरोबर. पुढचं नसावं, बरोबर. मग तुम्हाला रिझल्ट येईल. तिसरी गोष्ट काय की हे सिलेक्टिव्ह हार्बिसाइड आहे, म्हणजे काही प्रकारचं तण आहे, उदाहरणार्थ लवाळा, ह्या सगळ्या तणनाशकामुळे लवाळा जाणार आहे का, तर नाही जाणार. मग अशी काही तण आहेत का ती ही सिलेक्टिव्ह हार्बिसाइड आहेत, ती सगळ्या तणांवर चालतात का, तर नाही. मग अशी काही तण आहेत तर ती तिथं राहणार आणि ती आपण गृहीत धरायची, त्यानंतरच आपण निर्णय घ्यायचा. हा तिसरा भाग. चौथा भाग काय, शेतकरी फवारणी करत असताना एकरी 4 पंप 5 पंप यामध्येच फवारणी करतात. शेतकरी बांधवांनो, खूप वेळा आम्ही सांगत असतो की तुम्ही तणनाशक मारताना पिकावर मारत नाहीत, तुम्ही तणनाशक मारताना तुमच्या जमिनीत मारताय. साधारणपणे 43,560 स्क्वेअर फीट तुमची जमीन आहे. मग तुम्ही एवढी जमीन फवारण्यासाठी तुम्हाला 10 पंप हे सहज होतात. ते का होत नाही, तर तुम्ही एक तर नोझल चुकीचा वापरता, तुम्ही फुलाचा नोझल वापरता. शक्यतो फ्लॅट पॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरला पाहिजे, त्यामध्ये मोठा दवबिंदू पडतो आणि जास्त पाणी उडतं. जास्त पाणी उडल्यामुळे तुमचं 10 पंप एकरी होतात. बरोबर. हे 10 पंप झाले. तुम्ही योग्य अवस्थेमध्ये जमिनीत चांगली ओल असताना जर फवारणी केली, शक्यतो फवारणी सकाळच्या वेळेला करावी, म्हणजे दिवसभराचा जो सूर्यप्रकाश असेल त्यामध्ये जे फोटोसिंथेसिस व्यवस्थित होईल आणि त्या फोटोसिंथेसिसच्या अनुषंगाने आपल्या तणनाशकांचं जे काही प्रवेश आहे तो तणांमध्ये चांगल्यात चांगला होईल. या सगळ्या बाजू जर सांभाळता आल्या तर मला असं वाटतं की तणनाशकांचा रिझल्ट चांगला मिळेल आणि शेतकरी आनंदी राहतील, त्यांना रिझल्ट चांगला मिळेल. मला वाटतं आणखीन एक पॉईंट तेजस तुम्हीच केलाय. हो. बऱ्याच वेळा शेतकरी जे तणनाशक फवारतात तर आपल्याला एक काळजी घ्यायची, जेव्हा आपण बाकीचे औषधं फवारतो त्यावेळी आपण पुढे चालत जातो, पण तणनाशक हे असं एक फवारणी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला उलट चालत यायचं. हो. त्याचं कारण एक आहे, ज्यावेळी तणनाशक जमिनीवरती मारलं जातं त्यावेळी ते जमिनीवरती एक थर तयार करतं, बरोबर. फिल्म तयार करतं, आणि जर तुम्ही त्यात पाय दिला तर ती फिल्म जी आहे ती तुटते आणि कुठं ना कुठं त्याचा जो परिणाम आहे बरोबर तो कमी होतो. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तणनाशक मारताय तेव्हा तुमच्या मजुरांना उलट चालत यायला सांगा, जेणेकरून तणनाशकाची जी फिल्म आहे ती कुठेही तुटणार नाही आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचा त्याच्यावरती यामध्ये पेंडेमिथेलिन असेल, तुमचं स्ट्रॉंग आर्म असेल, म्हणजे जे स्टॉम्प एक्स्ट्रा किंवा स्टॉम्प हे असेल, त्याच्यानंतर जे आपलं स्ट्रॉंग आर्म असेल, बरोबर, किंवा इमेझाथायपर सारखा घटक असेल जो की प्री इमर्जन्स काम करतो, बरोबर, त्या घटकांना ही गोष्ट 100% लागू होते. पण तुम्ही जर इमेझाथायपर इमेझामॉक्स घेतलं किंवा तुम्ही फ्लुसिफेक सारखा घटक घेतला तर कदाचित याची तुम्हाला काय म्हणतो ना धोका राहणार नाही. मग तुम्ही कोणतं तणनाशक वापरताय त्यानुसार ही पण काळजी जी आता प्रथमेश यांनी इथं नमूद केली तर ती पण घेणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना असंही पण होतं की हे शक्य आहे का उलट चालणं, तर उलट चालणं जरी शक्य नसेल तरी मग फवारणी आपल्याला साधारणपणे आपण जिथून चाललोय तिथपासून एकतर उजव्या बाजूची किंवा डाव्या बाजूची केली पाहिजे, म्हणजे जिथं फवारणी झाली तिथं पाय कमीत कमी ठिकाणी पडेल. बरोबर, याची जर दक्षता घेतली तरी आपलं काम आपण सहज साध्य करू शकतो. तर तेजस, आता आपण सोयाबीन बद्दल बोललो, पण जे दुसरं महत्वाचं पीक आहे ते आहे कापूस. पण कापसामध्ये एक फायदा होतो, आपल्याला वखरणी किंवा जी डवरणी आहे ती करायला वेळ मिळतो आणि आपल्याकडे घरची बैल असतील किंवा छोट्या ट्रॅक्टरने ही करू शकतो आपण. त्यामुळे कुठे ना कुठे जो तणनाशकाचा वापर आहे तो कापसामध्ये थोडा कमी प्रमाणात होतो. पण तरी सुद्धा जर आपल्याला कापसामध्ये तणनाशकाचा वापर करायचा असेल
तर कुठल्या पद्धतीची तणनाशक वापरली गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फरक मिळेल? आता जसं तुम्ही उल्लेख केला की कापसामध्ये डवरणी किंवा बाकी आंतरमशागत, तर याचा वापरच नाही फक्त, तर त्याचे परिणाम पण खूप चांगले आहेत. बरोबर. म्हणजे जी आंतरमशागत झाल्यामुळे कपाशीचं उत्पादन वाढण्याची जी काही मदत होते. बरोबर परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, कपाशीला पाते लागण्यापूर्वी हे आपल्याला करायचे. बरोबर कपाशीला पाते लागायला चालू झाल्यानंतर जर आपण काही मशागत करायला जाल तर ते डिस्टर्ब होईल, त्याची मुळे डिस्टर्ब होईल आणि मग पाते गळ किंवा कमी पाते लागणं. तुम्हाला कपाशी चांगली दिसेल, झाड चांगलं हेल्दी दिसेल, तर ती एक काळजी घ्या. मग कपाशीला पाते लागण्यापूर्वी म्हणजे साधारण 25-30 दिवसापर्यंतच आपल्याला ही मशागत संपवायची, आंतरमशागत. बरोबर वापसा असो किंवा नसो. आता बऱ्याच वेळेला अशी पण समस्या येते की कपाशीचं क्षेत्र मोठं आहे, जरी घरची बैल किंवा घरचं यंत्र आहे, मग त्यामुळेच आपल्याला क्षेत्र जास्त कव्हर होत नाही, बरोबर किंवा पावसाने पण उघडीप दिली पाहिजे, वापस आला पाहिजे. बरोबर मग त्यावेळेस आपल्याला एखाद्या दुसऱ्या प्लॉटला जर रासायनिक नियोजन करायचे तर त्यासाठीचा हा पर्याय. बरोबर कारण कापसाचे तणनाशक महाग आहेत, पहिला विषय. हा. तुम्ही तणनाशक वापरण्यापेक्षा जी काही आंतरमशागत जर बैला करवी किंवा मजूर तर लावू शकत नाही, बरोबर. मजुरांनी इतकी तर खर्च करायचा नाही, पण जर असं काही यांत्रिक पद्धतीने केलं तर ते तुमच्या उत्पन्नात भर टाकेल, थोडासा खर्च वाढेल. मग रासायनिककडे आपल्याला कधी जायचंय, तर अशी काही समस्या आली, मर्यादा आल्या तर जायचं. बरोबर तेजस, त्याच्यामध्ये आणखीन एक मी फायदा सांगेन. जेव्हा आपण आंतरमशागत करतो त्यावेळी एक चांगलं काम काय होतं, दोन गोष्टी होतात. जे आपल्याला झाडाला भर लागायचं काम आहे ते होतं, आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठं जे आपला झाडाचा बुंदा आहे किंवा जे मेन खोड आहे त्याला पण सपोर्ट मिळतो, त्याचं डॅमेज होत नाही, आणि पुढे चालून ह्या भरीचा जो फायदा आहे तो फार मोठ्या प्रमाणावरती ह्या पिकाला मिळतो. जर काही प्रमाणात आपण बघितलं असेल कापसाचं पडण्याचं प्रमाण वाढतं जर पाऊस जास्त झाल्यानंतर, तर ते सगळं कंट्रोल करायला जी सुरुवातीची तुमची जी आंतरमशागत आहे ती तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठं आम्ही तुम्हाला असं सांगेन की जर कपाशीत तुम्ही त्यांना वीड मॅनेजमेंट करणार असाल तर पहिल्यांदा तुम्ही वखरणी किंवा डवरणी करा, जर तुम्हाला शक्य असेल तर. आणि जर शक्यच नसेल, बाबा पावसाने उघडीपच नाही दिली, तर तुम्ही तणनाशकाचा वापर करा. हो, अगदी बरोबर. मग कपाशीमध्ये सुद्धा तीच अवस्था आहे. आता कपाशीमध्ये पण दोन प्रकारच्या कपाशी, म्हणजे यावर्षी एसटीबीटी खूप मोठ्या प्रमाणात विकलं गेलंय. इलिगल भले आहे, आपण शेतकऱ्यांना वारंवार सांगतो की इलिगल बियाण्याचा तुम्ही नाद करूच नका. बरोबर, इलिगल बियाण्याच्या नादी लागू नका. परंतु ठीक आहे, तरी शेतकऱ्यांकडे एसटीबीटी असेल तर ते ग्लायफोसेट किंवा राऊंडअप सारखा घटक वापरतील आणि त्यांचं तण नियंत्रणात येईल. पण ज्यांच्याकडे एसटीबीटी नाही आणि आंतरमशागत करू शकत नाही, त्या शेतकऱ्यांसाठी जे काही तणनाशकाचे दोन पर्याय बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पहिला पर्याय आहे गोदरेजचं हिटवीड किंवा हिटवीड मॅक्स, हे गोदरेज कंपनीचं. दुसरा पर्याय आहे धानुका कंपनीचं डोझो मॅक्स. तर हे झाले पायरेथिओबॅक सोडियम आणि प्रोपिकोझॅल्फ इथिल हा घटक यामध्ये आहे. मग जर तुम्ही मॅक्स या नावाचं तणनाशक घ्याल, म्हणजे हिटवीड मॅक्स घ्याल, तर तुम्हाला लांब पानाच्या तणांसाठी प्रोपिकोझॅल्फ इथिल हा त्यामध्ये येईल. परंतु तुम्ही फक्त हिटवीड घेतलं किंवा फक्त डोझो घेतलं तर त्यामध्ये पायरेथिओबॅक सोडियम हा एकमेव घटक येईल. मग त्यामध्ये तुम्हाला टार्गा सुपर म्हणा किंवा व्हिप सुपर तुम्हाला टाकावं लागेल. साधारणपणे आपली कपाशी ज्यावेळेस 4-5 पानावर असते किंवा आपलं तण 2 ते 4 पानावर असते, त्यावेळेस आपण याचा वापर करू शकतो. गोदरेजचा मॅक्स कॉट आणलाय, तर गोदरेजचा मॅक्स कॉट काय का, ज्यामध्ये पायरेथिओबॅक सोडियम आणि पेंडिमिथॅलिन त्यांनी एकत्र दिले. त्यांचा उद्देश असा आहे की पायरेथिओबॅक सोडियमने बहुतांशी गोल पानाची तण जातील, काही अंशी लांब पानाची जातील, आणि पेंडिमिथॅलिन हा जो घटक त्यात मिक्स दिल्यामुळे जे उगून न आलेली तण आहे तर त्याच्यावर नियंत्रण येईल. पण मित्रांनो, हे जे कॉम्बिनेशन ज्यावेळेस घ्यायला जातात तर त्यावेळेस ते कॉम्बिनेशन बऱ्याच वेळेला महाग पडतं आणि त्यामध्ये येणारी टक्केवारी पण कमी असते. मग जर तुम्ही हे कॉम्बिनेशन तुम्ही स्वतःहून जर बनवलं तर ते कदाचित स्वस्त पडू शकतं. बाजारामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास करून तो निर्णय घेऊ शकता आणि त्यामध्ये येणारी टक्केवारी पण जास्त येते. तर अशा पद्धतीने एकतर हिटवीड असेल किंवा डोझो असेल, डोझो मॅक्स असेल किंवा हिटवीड मॅक्स असेल किंवा मॅक्स कॉट असेल, यापैकी एका तणनाशकाचा कपाशीमध्ये आपण उपयोग करू शकतो. कपाशीची पिकाची अवस्था गृहीत धरायची नाही, परंतु तणांची अवस्था 2 ते 4 पानाची असावी, आणि त्यावेळी जर आपण याची फवारणी केली तर आपल्याला निश्चित कपाशीमध्ये अतिशय चांगलं तणांचं नियंत्रण मिळू शकतं. त्यात आणखीन एक शेतकरी मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने आपल्याला जुगाड करायची फार सवय असते, तर त्यात आपण एक करू शकतो की ज्यावेळी आपण वखरणी करतो त्याच्यानंतर जर तुम्ही पेंडिमिथलिनचा जर स्प्रे घेतला तर काय होतं, ज्यावेळी आपण स्प्रे घेतो त्याच्यानंतर जे नवीन गवत उगवणार आहे ते पूर्णपणे थांबून जाऊ शकतं आणि आपल्या जे वखरणीचा फायदा आहे तो आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. कारण ज्यावेळी आपण वखरणी करू आणि त्याच्यानंतर जेव्हा जसं तेजसने सांगितलं की 25 दिवसानंतर वखरणी करण्यात काही अर्थ नाहीये, त्याच्यानंतर जे येणारे गवत आहे त्याच्यासाठी परत आपल्याला भांगलन करावं लागतं, मजूर लावावे लागतात. पण जर तुम्ही तिथं जर पेंडिमिथलिनचा जर स्प्रे घेतला तर आपल्याला ते पुढं आणखीन 3 आठवडे त्याचं कंट्रोल मिळणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला जास्त वेळेपर्यंत वीड मॅनेजमेंट करता येईल कपाशीमध्ये आणि चांगला आपल्याला फायदा होऊ शकेल. नक्कीच पेंडिमिथलिनचा वापर शेतकरी करतात. यामध्ये काय
की ज्यावेळेस आपण भांगलणी किंवा बरोबर. काय म्हणतो ना अंतर्मशागत करतो, बरोबर. तर जमिनीचा थर बदलतो. बरोबर. मग बदललेल्या थरामध्ये जो थर वरती येईल त्यातलं गवत उगेल. पहिलं ज्यावेळेस आपण मारलं होतं त्यावेळेस वेगळा थर वर होता, बरोबर. आता वेगळा थर वर येईल. मग त्यासाठी हा प्रतिबंध सगळ्यात चांगला किंवा उचित आहे असं मला वाटतं. पण मग इथं विषय असा आहे की अंतर्मशागत करून तणनाशक वापरायचं की फक्त तणनाशकावर थांबायचं की फक्त अंतर्मशागत थांबायचं, हा सर्वस्वी निर्णय शेतकरी बांधवांचा राहील. खर्चाच्या अनुषंगाने ते त्यामध्ये निर्णय घेऊ शकतात. बरोबर. बरोबर. तर हे झालं सगळं एकंदरीत कपाशीविषयी. तर तेजस, आता आपण कपाशीबद्दल बोललो, त्याच्या आधी सोयाबीन बद्दल बोललो, तर मग आता जे पुढचं महत्वाचं मोठं पीक आहे, मला वाटतं कांदा एक असं पीक आहे ज्यामध्ये तणनाशकाचा बऱ्याच चांगल्या पद्धतीने वापर केला जातो. तर कांद्याबद्दल काय सांगशील? कांदा पिकामध्ये तर सर्रास तणनाशकांचा वापर शेतकरी करत असतात. बरोबर. कारण कांद्यामध्ये कांद्याच्या लागवडीची मजुरी, कांद्याच्या काढणीची मजुरी, या 2 मजुरीचा जर विचार केला तर मग तिसरी खुरपणीची मजुरी तर बिलकुल परवडत नाही. बरोबर. मग त्या अनुषंगाने तणनाशकांचा वापर होतो. कांद्यामध्ये तणनाशक वापरण्याच्या ज्या काही स्थिती आहेत त्या 2-3 आहेत. पहिलं तर कांदा आपण पेरणी करून केलाय, कांद्याची नर्सरी आहे की कांद्याची पुनर्लागवड केली, यावर आपल्याला तणनाशकाची निवड किंवा तणनाशकाचा डोस ठरवायला लागेल. बरोबर. कांद्यामध्ये 2 मुख्य तणनाशक चालतात, जे की ऑक्सिफ्लोरोफेन घटक असलेलं, जे बाजारामध्ये गोल नावाने खूप प्रचलित आहे. त्याच्या जोडीला जे लांब पानाच्या तणासाठी चालतं तर ते क्विझल्फॉप इथिल असेल किंवा प्रोपिक्विझल्फॉप इथिल असेल. तर यापैकीच एक म्हणजे जे बाजारात टार्गा सुपर किंवा एजिल किंवा व्हिप सुपर यापैकी एक प्रचलित आहे. बरोबर. या दोन्ही तणनाशकांचा वापर जर समजा आपण कांद्याची पेरणी केलेली, कांद्या ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस पेरणी केल्यानंतरचा कांद्याला साधारण पेरणीच्या वेळेला आपण फक्त ऑक्सिफ्लोरोफेन म्हणजे जे गोल आहे तर ते 150 ते 200 मिली प्रति एकर वापरू शकतो. गरजेनुसार याच्यात पेंडेमिथेलिन पण आपण टाकू शकतो. बरोबर. जर कांद्याची पेरणी केलेली आहे आणि आपलं तण 2 ते 4 पानावर आहे त्यावेळेस जर आपण फवारणी केली तर क्विझल्फॉप जो घटक आहे क्विझल्फॉप इथिल तो साधारण 2 मिली प्रति लिटर किंवा ज्याला आपण 250 ते 300 मिली प्रति एकर म्हणू शकतो. आणि ऑक्सिफ्लोरोफेन जो घटक आहे तर तो 1 मिली प्रति लिटर किंवा साधारण 150 मिली प्रति एकर या पद्धतीने आपण त्याची फवारणी जे पेरणी केलेल्या कांद्याला करू शकतो. बरोबर. जर कांद्याची पुनर्लागवड केली तर त्या केसमध्ये कांद्याच्या पुनर्लागवडीच्या वेळेला जर इमिजिएट आपण फवारणी करणार तर पाणी दिल्यानंतर फक्त ऑक्सिफ्लोरोफेन हा जो घटक आहे म्हणजे गोल, तर याचा आपण 250 ते 300 मिली प्रति एकर जर वापर केला तर खूप चांगला प्रभावी याचा परिणाम जाणवतो. कारण का ऑक्सिफ्लोरोफेन किंवा हा जो गोल घटक आहे हा प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स दोन्ही कामं करतो. प्री इमर्जन्स मध्ये लांब पानाचं गोल पानाचं दोन्ही गवत घालवतो. पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवणीनंतर फक्त गोल पानाच्या तणावर काम करतो. मग कांद्याची लागवड केल्या वेळेस करते वेळी किंवा केल्यानंतर जर आपण गोलचा जर वापर केला 300 मिली प्रति एकर तर आपल्याला कोणत्याही बाकी तणनाशकाची गरज पडणार नाही आणि आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमधलं तण नियंत्रण अतिशय चांगलं मिळेल. जर पुनर्लागवड केल्यानंतर शेतकरी साधारणपणे 2-3 पाण्यानंतर फवारणी करतात. मग काही शेतकरी 8 दिवसांनी, काही शेतकरी 15 दिवसांनी, काही 21 दिवसांनी फवारणी करतात. त्या परिस्थितीमध्ये 400 मिली क्विझल्फॉप इथिल किंवा प्रोपिक्विझल्फॉप 400 मिली वापरायचे आणि जे 250 मिली ऑक्सिफ्लोरोफेन किंवा गोल जे तर ते 250 मिली आपल्याला वापरायचे. मग ते उगवणीनंतरचं तणनाशक म्हणून ते काम करेल. तर अशा पद्धतीने कांदा पिकामध्ये ही तणनाशक वापरू शकतो. परंतु एक काळजी घ्यायची, ऑक्सिफ्लोरोफेन हा जो घटक आहे तर याला हा हायली सिस्टिमिक आहे. याला सूर्यप्रकाश चांगला असेल, उजेड चांगला असेल तर याचा परिणाम चांगला जाणवतो. ढगाळ वातावरणात याचा अजिबातही रिझल्ट येत नाही. त्यामुळे कांद्याचं तणनाशक फवारणी करत असताना आपण ढगाळ वातावरणामध्ये जर फवारणी केली आणि जो काही ऑक्सिफ्लोरोफेन घटक असेल तर आपल्याला कदाचित परिणाम कमी जाणवतील. त्यामुळे आपल्याला दक्षता घ्यायची की स्वच्छ सूर्यप्रकाश आहे त्यावेळेस फवारणी करायची, शक्यतो सकाळच्या वेळेला फवारणी करायची म्हणजे दिवसभराच्या प्रकाशामध्ये आपलं तणनाशक अतिशय चांगलं काम करेल. बरोबर. आता बाजारामध्ये काही कॉम्बिनेशन पण आले म्हणजे 1 किल नावानी किंवा डिकेल नावानी जे कॉम्बिनेशन आले ऑक्सिफ्लोरोफेन आणि क्विझल्फॉप किंवा ऑक्सिफ्लोरोफेन आणि प्रोपिक्विझल्फॉप. परंतु परत एकदा ते कॉम्बिनेशन रेडीमेड कॉम्बिनेशन बाजारात घेतली की त्याची टक्केवारी कमी होते आणि त्याचा खर्च थोडासा वाढू शकतो. फरक आपल्याला जाणवतो किंवा ते थोडीशी खर्चात वाढ होऊ शकते. तर आपला निर्णय आहे की आपण विचार करून दोन्हींचा खर्चाची तुलना करून आपण निर्णय घेऊ शकतो. बरोबर. मला वाटते आपण ही सगळी माहिती याच्यासाठी देतो जेणेकरून शेतकऱ्यांनी हे डिसिजन स्वतः घ्यायचंय की आपण कशा पद्धतीने आपला खर्च कमी करू शकतो. बरोबर. तेजस, हे झालं कांद्याबद्दल. पण आता एक महत्वाचं पीक आहे ज्याला आपण ह्या वर्षी आपण पण त्याला रेकमेंड केलंय, मका. तर मकेमध्ये जेव्हा आपल्याला तणनाशक वापरायचे मोस्टली आता लागवड बऱ्यापैकी झाली आहे मक्याची, तर पोस्ट इमर्जन्स मध्ये काय काय सांगतील तू? मका पिकामध्ये पण शेतकरी पोस्ट इमर्जन्स प्री इमर्जन्स दोन्ही पर्याय ठेवू शकतात.
ज्यावेळेस प्रीमर्जन्स वापरायचे त्यावेळेस आपल्याला ॲट्राझिन जो घटक आहे बाजारामध्ये फुश नावाने मिळेल किंवा फ्लक्स नावाने मिळेल किंवा ॲट्राटॉप नावाने मिळेल, तर तो ॲट्राझिन घटक 1 किलो प्रति एकर जर आपण दिला तर तो प्रीमर्जन्स म्हणून खूप चांगलं काम करतो. बऱ्याच शेतकऱ्यांना कदाचित माहित नसेल. तर ॲट्राझिन आपण मका बियाच्या पेरणी सोबत जमिनीमध्ये जर टाकला किंवा पेरणी झाल्यानंतर जे पाणी देतो त्या पाण्यासोबत जर सोडला, तर जसं पेंडेमिथिलिन आपण सोयाबीन किंवा कापूस, मूग, उडीद, तूरला केलं, तसं इथं ॲट्राटॉप किंवा ॲट्राझिन हा घटक तिथं आपल्याला मदत करू शकतो. बरोबर. मग आपण पेरणीच्या वेळेला जर ॲट्राझिन दिलं तर सुरुवातीचे 15-20 दिवस आपल्याला तणनाशकांचा परिणाम जो आहे तर तो खूप चांगला मिळेल आणि मक्याच्या पिकासोबत जी तणांची स्पर्धा आहे ती टाळते. बरोबर. परंतु तुम्ही जो म्हणलेत की पोस्ट इमर्जन्स म्हणजे तण उगवल्यानंतर जर मका पिकामध्ये तणनाशक वापरायचे, तर आपल्याकडे जे 2-3 पर्याय आहेत त्यापैकीचा सगळ्यात पॉप्युलर किंवा सगळ्यात महाराष्ट्रभर प्रचलित असा पर्याय जो आहे तर त्यामध्ये टेरिन घटक. टेरिन हा जे काही BSFचं तणनाशक आहे त्यामध्ये टोप्रामिझॉन हा घटक आहे. टोप्रामिझॉन सोबत आपल्याला ॲट्राझिन 500 ग्रॅम म्हणजे नियमाने 400 ग्रॅम प्रति एकर, परंतु 400 ग्रॅमचं पॅकिंग नाही, 500 ग्रॅम प्रति एकर या पद्धतीने आपण ते फवारणी करतो. मग हा जो काही एंटायझर किंवा बाजारामधला टिंजर हा घटक आहे, तर टिंजर किंवा एंटायझर याची फवारणी सोबत ॲट्राझिन हे जर आपण एकत्र केलं तर आपल्याला चांगले परिणाम मिळतात. टिंजरचा एक फायदा असा आहे की टिंजर मधला जो टोप्रामिझॉन घटक आहे तर तो पानाद्वारे आणि मुळाद्वारे दोन्हीद्वारे शोषला जातो. त्यामुळे आपल्याला त्याचा प्रभावी परिणाम जाणवतो. परंतु याच्यामध्ये एक मर्यादा आहे की आपलं तण 2 ते 4 पानाच्या वरती गेल्यानंतर टिंजर तिथं काम करत नाही किंवा टोप्रामिझॉन हा घटक तिथं काम करत नाही. त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची. 2 ते 4 पानाचा अवस्था असताना आपल्याला याची फवारणी करायची. हा झाला आपल्याकडे पहिला पर्याय उगवणी नंतरचा. जसं तेजसने सांगितलं, सगळ्यात महत्वाचं गोष्ट लक्षात ठेवा की सगळी जी तणनाशक आहेत त्यांची जी स्पेसिफिक स्टेज आहे फवारणीची ती फार महत्वाची आहे. आणि जर आपण ती स्टेज चुकलो तर अशा भरपूर केसेस येतात की साहेब मी हे स्प्रे ह्याचा स्प्रे घेतला पण मला पाहिजे असा रिझल्ट मिळाला. त्याचं कारणच हे असतं. त्यात 2 महत्वाची कारण असतात. एक, जमिनीतला तुमचा ओलावा किती प्रमाणात आहे, तो जेवढा जास्त असेल तेवढा तणनाशकाचा फायदा आपल्याला चांगला होतो. आणि दुसरा, तुमच्या तणाची स्टेज काय आहे. जर ते तण त्या 2 किंवा 4 पानाच्या स्टेजच्या पुढे गेलं तर त्याचा परिणाम कमी होत जातो आणि एक स्टेज अशी येते की त्याच्यानंतर त्याला काही केलं तरी काही फरक पडणार नाही. त्यामुळं ह्या 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर तणनाशकाचा स्प्रे घ्या. मक्यामध्ये आणखीन काय पर्याय आहे? मका पिकामध्ये आपण जो पहिला पर्याय सांगितला टिंजर, जे बाजारात खूप प्रचलित आहे. त्याच्यानंतर जे येतं लॉडिस हा जो घटक आहे तर तोही बाजारामध्ये खूप प्रचलित आहे. लॉडिस मध्ये टेम्बोट्रियन हा त्यातला मधला घटक आहे आणि लॉडिस सोबत सुद्धा आपल्याला ॲट्राझिन वापरायला लागतं. लॉडिस 115 मिली प्रति एकर आणि त्याच्यासोबत जे ॲट्राझिन आहे ते 500 ग्रॅम प्रति एकर अशा पद्धतीने आपण फवारणी करतो. टिंजर आणि लॉडिस मध्ये फरक काय की लॉडिस थोडंसं तणांचं वय जरी वाढलं तरी काम करतं. थोडंसं आपण तिथं तडजोड म्हणू शकतो आपण. ते आपलं तण जरा थोडं मोठ्या स्टेजला गेले तर लॉडिस चालेल. टिंजर मध्ये फरक काय की टिंजर योग्य स्टेजला खूप चांगलं काम करतं, पण टिंजरचा आणखीन एक फायदा मुळाद्वारे पानाद्वारे दोन्हीद्वारे शोषण होतं, त्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला चांगले जाणवतात. जर आपल्याकडे अशी परिस्थिती असेल की वातावरण आपल्याला साथ देत नाही, सततचा पाऊस येतोय, तर त्या केसमध्ये टिंजर कमी काम करेल, मग तुमचं लॉडिस जास्त काम करेल. कारण का तर ते पानाद्वारे शोषलं जातं, त्यासाठी त्याला फारसं पोषक वातावरण जरी नसलं तरी आपल्याला परिणाम चांगले जाणवते. तर अशा पद्धतीने आपल्याला हा दुसरा एक पर्याय आहे, हा एक प्रचलित आहे बाजारात. तिसरा जो पर्याय आहे तर त्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये दिले, म्हणजे मिसयोट्रिन हा जो घटक आहे, म्हणजे जर सांगायचं झालं तर जी आपण काय म्हणतो ना ॲलिलोपॅथी पाहिली, म्हणजे कोणत्या तरी वनस्पतीचा दुसऱ्या वनस्पतीला साईड इफेक्ट असतो, बरोबर, ॲलर्जी असते, तर तसं बॉटल ब्रश ह्या वनस्पतीची जी काही साईड इफेक्ट आहे ते गोळा करून मिसयोट्रिन हा केमिकल बाजारात शोधला. मिसयोट्रिन सोबत ॲट्राझिन असे एकत्र कॉम्बिनेशन, ज्यामध्ये मिसोझिन एक्स्ट्रा हा घटक येतो किंवा सिंजंटाचा कॅलरीज एक्स्ट्रा हा घटक येतो. तर हा एक चांगला पर्याय आहे. तो आपल्याला 1400 मिली प्रति एकर या पद्धतीने वापरायचं. यामध्ये ॲट्राझिन एकत्र असल्यामुळे आपल्याला प्री पोस्टचं दोन्हीचं काम होतं. मिसयोट्रिन हा तणांवर चांगला प्रभाव करतो. त्यामुळे आपल्याकडे हे 3 पर्याय मका पिकासाठी निश्चितच आहे. परंतु जर कदाचित आपल्या मका पिकामध्ये लव्हाळा याचा प्रादुर्भाव जास्त असेल, तर लव्हाळा जास्त असेल तर आपल्याला लव्हाळासाठीचं तणनाशक जे बाजारामध्ये सेम्प्रा मिळतं तर त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. सेम्प्रा सोबत ॲट्राझिन हे घ्यावं लागेल, म्हणजे जेणेकरून आपल्याला लव्हाळावर काही अंशी निर्बंध करता येतील. लव्हाळा व्यतिरिक्त असेल तर आपल्याकडे टिंजर, लॉडिस किंवा जो कॅलरीज एक्स्ट्रा आहे या 3 पैकी एका पर्यायाचा आपण विचार केला पाहिजे. बरोबर. जसं तेजसने सांगितलं, जी मकेची तणनाशक आहे तर मकेच्याच फॅमिलीतलं किंवा त्याच प्रकारची जी पानाची साईज आहे, ऊस
हो. हे महत्वाचं पीक आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. आणि जेव्हा आपण ऊसाचा विचार करतो त्यावेळी मला वाटतं जी मक्याची मोस्ट ऑफ द तणनाशक आहेत बऱ्यापैकी ऊसात चालतात हो, आणि त्या चालतात. पद्धतीने वापरता येतात. तर पण त्याचा डोसेस प्रमाण आहे ते वेगळं असू ते शकतं. वेगळं आहे. किंवा असं म्हणू शकतो की मका पिकाचं काय आहे, मकाचा कालावधी जो आहे तो त्या पिकाचा साधारण 3 महिने 4 महिन्याचा बरोबर. कालावधी. त्यामुळे तिथं तुम्हाला 2,4-D वापरणं संयुक्तिक नाही मका बरोबर. पिकात. कारण का तर त्यावेळेस भरपूर प्रमाणात शेती असती सगळी आजूबाजूला, तुम्हाला 2,4-Dचा वापर बाकीच्या दुष्परिणाम बरोबर. जवळच्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. हा एक भाग. दुसरा भाग, मका पिकामध्ये जर तुम्ही 2,4-D वापरलं तर पुढील पिकावर त्याचे दुष्परिणाम जाणवतात, कारण 2,4-Dचे रेसिड्यू राहतात. बरोबर. तसं ऊस पिकात होत नाही. बरोबर. ऊस हे पीक जे तिथं तणनाशक वापरल्यानंतर 1 वर्षापर्यंत त्याच्यात ऊसच राहतो. त्यामुळे तिथं 2,4-Dचा पर्याय आपल्याला स्वस्त पडतो. बरोबर. मग जिथं 2,4-Dचा पर्याय, तर मग मकेतली महागडाची तणनाशक ऊसात वापरण्यापेक्षा ऊसातली जी 2,4-D सोबत, म्हणजे 2,4-D जो अमाइन साल्ट आहे, तर ते आपण साधारणपणे 1200 मिली प्रति एकर. बरोबर. याच्या जोडीला आपण एकतर जे मेट्रिब्युझिन आहे, म्हणजे बाजारात सेंकॉर किंवा मेट्री नावाने मिळतं, तर ते वापरू शकतो. मेट्रिब्युझिन 2,4-D सोबत ज्यावेळेस वापरतो, 2,4-D पोस्ट इमर्जन्स, म्हणजे तण उगवल्यानंतर काम करतं. म्हणजे आपला ऊस 1.5 महिन्याचा 2 महिन्याचा असल्यानंतर त्याचा वापर करायचा आहे. मग त्यामध्ये मेट्रिब्युझिन आपण साधारणपणे 300 ते 500 ग्रॅम पर्यंत घेऊ शकतो. जर आपल्याकडे हरळीचं प्रमाण जास्त आहे तर तिथं आपण मेट्रिब्युझिन ऐवजी तमर घेऊ शकतो. तमरने हरळीचा प्रतिबंध चांगला होतो. परंतु जर आपला ऊस 265 किंवा 86-032 असेल तरच आपल्याला तमर पर्याय आहे. काही ठिकाणी वेलवर्गीय पिकं जास्त तण असतं, म्हणजे चांदवेल वगैरे, तर त्या ठिकाणी आपण मेट्रिब्युझिन ऐवजी तमर पण न घेता तिथं डायुरॉन आपण घेऊ शकतो. जो डायुरॉन घटक आहे तर तोही त्या वेलवर्गीय तणांवर खूप चांगलं काम करतो. तर अशा पद्धतीने आपण, जर आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव आहे तर मग 2,4-D साधारण 1 लिटर, मेट्रिब्युझिन 200 ग्रॅम आणि जे आपलं तमर आहे तर ते 500 ग्रॅम, असं तिघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला प्रभावीपणे तणांचं नियंत्रण मिळेल. परंतु परत एकदा 265 किंवा 86-032 या 2 वाणांना हे तिन्ही तण चालतील. जिथं आपले 10,001, 8,005 वगैरे जे वाण आहेत तर तिथं आपल्याला फक्त 2,4-D सोबत मेट्रिब्युझिन हाच पर्याय उपलब्ध आहे. ऊस लागवड केल्यानंतर जे प्रीमर्जन्स आपल्याला काम करायचे तर तिथं फक्त मेट्रिब्युझिन आपण 500 ग्रॅम प्रति एकर, ऊस लागवड केल्यानंतर जे दुसरं पाणी देतो त्यावेळेस जरी फवारणी केली तर तिथे आपल्याला चांगला परिणाम जाणवतो. उभ्या ऊसामध्ये किंवा पोस्ट इमर्जन्स मध्ये आपल्याला 2,4-D सोबत मेट्रिब्युझिन किंवा 2,4-D सोबत मेट्रिब्युझिन आणि तमर असं तिहेरी कॉम्बिनेशन जर करता आलं तर आपल्याला चांगले परिणाम जाणवतो. बरोबर आहे. आणि त्यामुळे ह्या गोष्टींचं लक्षात ठेवा. परत एकदा मी सांगतो, जेव्हा तुम्ही मक्याचं पीक आहे तर मला वाटतं मक्यात सुद्धा आपल्याला आंतरमशागत करायला चान्स आहे. आणि जर तुमच्याकडे ती अपॉर्च्युनिटी असेल तर ती तुम्ही जरूर करा. आणि त्याच्यानंतर तणनाशकाचा वापर करा, जेणेकरून आपल्याला प्रभावी तण नियोजन आहे ते करता येऊ शकतं आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळू शकतात. तर तेजस, आणखीन एक आहे, बरेचसे शेतकरी असे म्हणतात की जे भाजीपाला लावतात किंवा जी बाकीची पिकं घेतात तर त्यांच्यासाठी कुठलाही रेकमेंडेड तणनाशक नाहीये बाजारामध्ये अवेलेबल. पण तणाचा प्रॉब्लेम त्यांना सुद्धा आहे, ते सुद्धा तो सेम समस्या फेस करतात जे बाकी शेतकरी करतात. तर त्या शेतकऱ्यांसाठी कुठली प्रभावी तणनाशक तू सांगू शकतो की ती डोळे झाकून वापरता येईल? यामधलं जे टार्गा सुपर आपण वारंवार बोललो किंवा व्हीप सुपर, हे तणनाशक टोमॅटो असेल, मिरची असेल, यासारख्या पिकांमध्ये चालतं. कारण का तर ते लांब पानाच्या तणावर काम करतं. वाटाणा असेल तर त्याही पिकामध्ये चालतं. ते तुम्ही वापरू शकता लांब पानाचं तण नियंत्रण. जर आपण वाल सारखं पीक केलं असेल किंवा घेवडावर्गीय पीक असेल किंवा गवार सारखं पीक असेल, वाटाणा असेल, तर त्यामध्ये आपल्याला परशूट जे तणनाशक आहे बरोबर तेही तिथं वापरता येतं. परशूट सोबत टार्गा सुपर किंवा परशूट सोबत व्हीप सुपर याचाही आपण उपयोग किंवा विचार करू शकतो. तर अशा पद्धतीने जे ही मर्यादित भाजीपाला पीक आहे तर यासाठीची ही तणनाशक आहे. सरसकट सगळ्याच भाजीपाला पिकाला आपल्याला कदाचित तणनाशक वापरता येणार नाही. आणि बरेचसे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडे मल्चिंग सारखी सुविधा आहे किंवा तिथं आपण काय म्हणतो आंतरमशागतीची संधी, बरोबर, तर तिथं आपण तणनाशकांचा विचार टाळून आंतरमशागत जर केली तर तेही योग्य राहील असं मला वाटतं. बरोबर. मला वाटतं जे आज आपण चर्चा केली तणनाशकाबद्दल ती कुठे ना कुठे तुम्हाला जेवढे सगळे तुमचे प्रश्न आहेत ते उत्तर द्यायला मदत करेल. तुम्ही जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही जरूर आम्हाला तुमच्या रिमार्क मध्ये किंवा कमेंटमध्ये सांगा, त्याचं आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जो आमचा लोकशिवार चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत राहू. तर आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.